निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा माफियांवर मोठी कारवाई। निजामपूर पोलिसांनी धडक छापा टाकत प्रतिबंधित गुटखा व तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। 13 जानेवारी 2026 रोजी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर एस भांबरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार निजामपूर व जैतानी परिसरात छापा टाकला। या कारवाईत प्रशांत जगन्नाथ बदामी राहणार निजामपूर तालुका साक्री याला ताब्यात घेण्यात आला। आरोपीकडून विमल बिमल राजनिवास पान मसाला विवन तंबाखू जाफरानी जर्दा असा 1,32,280 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी सध्या अटकेत आहे। निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री मयूर भांबरे यांनी परिसरातील सर्व दुकानदारांना इशारा देत सांगितलं की प्रतिबंधित गुटखा किंवा तंबाखूची साठवणूक विक्री केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिसांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली। गुटखामुक्त महाराष्ट्रासाठी पोलिसांची ठोस पावलं, निजामपूर पोलिसांचा कडक संदेश। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव, धुळे जिल्हा प्रतिनिधी।